राज्यात झालेल्या अतिवृष्टीची झळ आता सर्वसामान्यांनाही बसू लागलेली आहे। अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडलेले आहेत। पावसामुळे भाजीपाला शेतातच सडलेला आहे। भाज्यांची आवक घटल्याने किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची 100 पार झालेली दिसते आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट हे कोलमडलेलं आहे। तर एक नजर टाकूयात भाज्यांचे दर नेमके आता सध्या काय झालेले आहेत। मटार 200 ते 220 रुपये किलोने विकला जातोय। गवार 180 ते 200 रुपये किलो। कोथिंबीर 170 रुपये जुडी, तर मेथी 90 रुपये जुडी आहे। पालकच्या एका जुडीची किंमत ही 60 रुपये आहे। कांदा पाक 40 रुपये जुडी। वळून पुढच्या बातमीकडे, बातमी नाशिकमधून आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीच्या दरानं 100 पार केलेली आहे। बाजार समितीमध्ये कोथिंबीरीच्या एका जुडीला 170 रुपये एवढा दर मिळतोय। अतिवृष्टीमुळे बाजारात पालेभाज्यांची आवक 50% घटली आणि त्यामुळे पालेभाज्या दुपटीनं महागलेल्या आहेत। आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर सध्या तेजीमध्ये आहेत। भाज्यांना चांगला दर मिळत असल्यानं बळीराजा समाधानी आहे, मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला मात्र भार पडतोय।